आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। पुणे येथील वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या नसून ती हत्या आहे। बहुजन विकास अभियानाच्या वतीने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन करण्यात आली। पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या महिलेचा हुंड्यासाठी छळ करून हत्या करण्यात आली, म्हणून हे प्रकरण आता चौकशी करून त्याच्यावरती कारवाई करावी। या महिलेच्या अंगावर अनेक व्रण उमटलेले आहेत। शवविच्छेदन रिपोर्टमधून हे उघड झालेले आहे। महाराष्ट्रात आज जवळपास 28,000 प्रकरणे राज्य महिला आयोगाकडे प्रलंबित आहेत, म्हणून 24 तास काम करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष महाराष्ट्रात अशा वैष्णवी जाणार नाहीत, त्यासाठी कडक कायदे करावेत। फरार असलेल्या आरोपीला तात्काळ अटक करून आरोपी कुटुंब हगवणे यांना ज्यांनी सहकार्य केले त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, राजेश्वर भाटे, रवी डोंगरे, अमोल सूर्यवंशी, गोरख वाघमारे, शेख मेहबूब, शिवाजी मामा करकाळे, यावर खान, राजू होळकर, बाबूराव चांदेगावकर, प्रशांत पाटील, अक्षय सावंत, रवी पुदाले, प्रकाश कांबळे, मदन पाटील, गंगाधर शेवाळे व अनेक महिला उपस्थित होत्या। हुकुमशाही हगवणे कुटुंबावर कारवाई, हुकुमशाही हगवणे कुटुंबावर कारवाई। आमच्या मागण्या नंतर खुर्च्या वस्तीला पुन्हा भले गेल्या वस्तीला आमच्या मागण्या नंतर खुर्च्या वस्तीला मुलं वस्तीला। आज आमच्या कॉलेजच्या मुळे देखील वैष्णवीसारखे प्रकार महाराष्ट्रात घडू नये म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे। आम्ही सर्वांच्या वतीने या घटनेचा पुनश्च एकदा निषेध करतो। जय हिंद।